शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गायकवाडांचा राजीनामा घेणार का? संजय गायकवाडांच्या शिवीगाळ आणि धमकी प्रकरणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे गायकवाडांना समज देणार की राजीनामा घेणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर शिंदे आणि फडणवीसांचीही गायकवाडांनी प्रकाशक प्रकाश आंबेंना दिलेल्या धमकीवरून प्रतिक्रिया दिली आहे. पुस्तक प्रकाशनाच्या 40 वर्षानंतर वाद आणि शिवराळ भाषा योग्य नाही म्हणत फडणवीसांनी गायकवाडांचे कान टोचलेत. तर एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांना समज दिल्याचं स्पष्ट केलंय. हे असं आहे की एकतर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्या समजून न घेता आपण जेव्हा साकाण तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली आहे. तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे. आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील. संजय गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे. संजय गायकवाड यांनी शुक्रवारी संध्याकाळी शिवीगाळीवरून दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र दिवंगत गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून आक्षेप कायम असल्याची भूमिका मांडली होती. या पुस्तकामध्ये कमीत कमी 500 ते 700 वेळेस शिवाजी नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. एकही उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी तर शिवाजी महाराज मराठा वंशाचे नव्हते असं पण आहे. काही आणखी आक्षेप आहे. मला त्या पुस्तकाबद्दल माझा काही आक्षेप नाही. ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा. मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल किंवा महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नावसुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किंवा छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा. आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका. संजय गायकवाड यांची वादात सापडायची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा शिंदे आणि फडणवीसांवरही स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. आता यापुढे तरी संजय गायकवाड जिभेवर ताबा ठेवतात की पुन्हा वादग्रस्त वक्तव्यांनी नेतृत्वाला अडचणीत आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण सध्या तरी हे प्रकरण पाठ सोडायला तयार नाही. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि आमदारकीचा राजीनामा घेण्याची मागणी प्रकाशक आंबेंसह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्यानंतरही वाचलेल्या गायकवाडांवर खरंच राजीनामा देण्याची वेळ येते का याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.